अटक करण्यात आली आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून या सर्व खानापूर समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय धनंजय पाटील सर्व समितीच्या नेत्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। आणि खरं तर आपण पाहतोय कर्नाटक सरकारचा आजचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय डीसीपी रोहन जगदीश तळ ठोकून या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समितीच्या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर आज कर्नाटक सरकारचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि त्यालाच समितीचा हा विरोध म्हणून हा महामेळावा करण्यात येतोय। आपण पाहतोय डीसीपी सर्व समितीच्या नेत्यांना परत एकदा धरपकड सुरू आहे। हे तरुण भारतच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण दाखवतोय। पण पाहतोय येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरून प्रत्येक मराठी माणसाला पोलिसांच्याकडून पकडल्या जात आहे। आपण पाहतोय आत्ताच खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरच पाहतोय आपण रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में असं करत घोषणा देत आज पोलिसांनी या सर्व नेत्यांना अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेत्यांना अशा प्रकारे खरं तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने सकाळपासून प्रत्येक समितीच्या कार्यकर्त्यांना पकडलं जाते आणि ही दडपशाही खरं तर आहे का असा प्रश्नचिन्ह उभा राहतोय। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव। अरे कोण म्हणता देत नाही महाराष्ट्र एकीकरण समितीचं कोण म्हणता बेळगाव निप्पाणीचा संयुक्त महाराष्ट्र बेळगाव निप्पाणीचा संयुक्त महाराष्ट्र असं मला वाटतंय आणि त्यासाठी कर्नाटक सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे की असं दडपशाही करून कुणालाही त्रास देण्यापेक्षा सगळ्यांना सामोपचाराने घेण्याची गरज आहे। सगळ्यांना सामोपचाराने घेऊन मराठी भाषिकांना सीमा प्रश्न सोडवून मराठी माणसांच्या दडपशाही करून काय होणार आहे मला काही कळतच नाही आहे। ही मराठी माणसांमध्ये किंवा भाषेमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे आणि याच्यासाठी आम्हाला मराठी भाषिकांच्या गळ्यात दाबून काय होणार आहे। मराठी भाषिकांचा किती गळा दाबला तर मराठी माणसं पुढे येणारच। मराठी माणसांना लोकशाहीचा अधिकार सगळ्यांनाच आहे आणि लोकशाहीमध्ये ही दडपशाही चुकीची आहे असं मला वाटतंय आणि त्यासाठी कर्नाटक सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे की असं दडपशाही करून कुणालाही त्रास देण्याचा सगळ्यांना सामोपचाराने बेळगाव, कारवार, निप्पाणी, विदर्भ हलकेसह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने आज विराट मोर्चा महामोर्चा आयोजित केला होता। या ठिकाणी संभाजी चौक मध्ये आपण पाहू शकता पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी महामेळावा घेण्याचं महाराष्ट्र एकीकरण पक्क केलं होतं। मात्र पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दडपशाही करून 144 कलम जमावबंदीचा आदेश जारी केला। मात्र संभाजी चौक, संभाजी उद्यान, महाराष्ट्र त्याचबरोबर लेले मैदान, वॅक्सिन डेपो आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी 144 कलम लागू केला आणि सकाळपासून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अनेक नेत्यांच्या घरी सुद्धा पोलीस जाऊन त्या ठिकाणी नेत्यांना धरपकड करण्याची सुरुवात केलेली आहे। बेळगाव सकाळपासूनच हे वातावरण तणावाचं वातावरण बेळगाव परिसरामध्ये पाहायला मिळते। एकंदरीत सकाळी या ठिकाणी महामेळावा घेणार होता त्यानुसार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवला होता।
आयुक्त याडा मार्टिन या ठिकाणी स्वतः या ठिकाणी भेट देऊन त्यांनी या ठिकाणचं पाहणी केली। सकाळपासून आपण पाहतोय अनेक नेत्यांना या ठिकाणी अटक केलेली आहेत। त्याच्यामध्ये माजी आमदार मनोहर किनीकर, माजी महापौर, उपमहापौर प्रकाश शिरोळकर यासह अनेक नेत्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे। कर्नाटक पोलीस आणि आंदोलन झालेल्या धक्काबुक्कीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली रोष व्यक्त केला। मात्र खरं तर हा प्रश्न सोडण्याची खरंच गरज आहे। महाराष्ट्र नेत्यांनी या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न तरीच नेण्याची आता वेळ आलेली आहे। कॅमेरामॅन विजय निंबाळकर सोबत निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।